मागच्या काही दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी बघितलं असेल, महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशभरात जे नीटचे NEET नीटचे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्या पेपर फुटी झालेली आहे, त्याच्यामध्ये सर्वांचाच मोठा सहभाग आहे. जे क्लासेसवाल्यांनी जो आता उद्योग मानलेला आहे, क्लासेसचा व्यवसाय मानलेला आहे, त्यांचा सगळ्यात मोठा सहभाग आहे. त्यांच्या या कृत्यामुळे जे ग्रामीण भागातून शेतकरी संभाजीनगर, पुणे, मुंबई अशा ठिकाणी नीटच्या क्लासेससाठी 2-2, 3-3 वर्ष आयुष्यातले त्यांचे खर्च करतात, मेहनत करतात. त्या मेहनतीवर अशा वृत्तीनं एक पाणी टाकून त्यांच्या मेहनतीचं कवडीमोल भाव केलेला आहे. या पेपर फुटीमुळं असंख्य विद्यार्थ्यांचं डिप्रेशन असू द्या किंवा आर्थिक पालकांचं जे गरीब कुटुंबातून येतात, ज्यांची हलाखीची परिस्थिती असते, अशा शेतकरी बांधवांचे जे विद्यार्थी असे आपल्या शहरात शिकायला येतात किंवा सगळीकडेच असतात, अशा बांधवांचं मोठ्या प्रमाणात 3-3 वर्षापासून विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात. भविष्यात त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी ते प्रयत्न करत असतात. पण अशा वृत्तीमुळे या विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात येत आहे. त्यामुळे आम्ही इथं निदर्शन करतो, युवा सेनेच्या वतीनं करतो. मागणी हीच आहे की पॅरेंट्सनी जे पैसे फीस वगैरे इतकं कष्ट करून लिटरली मदर्सनी म्हणजे आईंनी वडिलांनी आपली जमीन विकून विद्यार्थ्यांना इथे RCC म्हणा किंवा कोणत्या पण NTA एज्युकेशनला जे टाकलेले आहेत विद्यार्थ्यांना जे टाकलेलं आहे त्यांचं मंगळसूत्र मोडून जमिनी विकून वगैरे. तर मागणी हीच आहे की आमचे पैसे म्हणजे जे काही असेल ती रिपे करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.